हाय गाईज, वेलकम टू माय सेकंड ब्लॉग. इथे मी रेडी झालेले होते कारण आम्हाला जायचं होतं आज IKEAमध्ये. सारखं चीज, केक, साखर असं सगळं खाऊन मी 4 पायऱ्या उतरते आणि मला वाटतं की माझं वजन कमी होईल. ऐरावताला फक्त हात लावला. मग म्हटलं, "तू इथेच खुशाल राहा," म्हटलं आणि पटकन ऑटोमध्ये बसून नवऱ्यापर्यंत गेले. कितीही मोठी गाडी असेल तरी पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये फिरायला तुम्हाला बाईक पाहिजेच. एखाद्या वेळेस ना या जनरेशनमध्ये सुद्धा खरं प्रेम मिळेल. पण फिनिक्समध्ये आपल्याला जे हवं ते शॉप लवकर सापडत नाही. ते शॉप शोधत-शोधत माझा नवरा हरवला होता आणि फायनली 10,000 स्टेप्स पूर्ण झाल्यासच आम्हाला IKEA सापडलं. इन्कम जरी मला एकाच ठिकाणाहून येत असेल, तरी मी आय मेक शुअर की माझा पैसा बाकी सगळ्या ब्रँड्सपर्यंत गेलाच पाहिजे. आणि आता 8 दिवसातून जे 2 वेळेस माझ्या डोक्यात घर डेकोरेट करायचे वगैरे आयडिया येतायत ना, त्यानी माझं बँक बॅलन्स नक्की शून्य होणार आहे. आम्हाला फक्त एक बेसिक कबर्ड हवं होतं, ज्यासाठी आम्ही वन-वन फर्निचरच्या शॉपमध्ये फिरलेलो आणि नंतर कळालं, की हे सगळी लाकडं फक्त भुस्सा आहेत. IKEAमध्येच काहीतरी बरं मिळू शकेल. मला हा टीम प्रचंड आवडलेला. पण मला ही गोष्ट नाही पटली, की त्यांनी लीडचे वेगळे पैसे का लावलेत तुम्ही? ज्या प्रेमाने मी या सगळ्या Pinteresti गोष्टींकडे बघत होते ना, राइट ॲट दॅट मोमेंट माझ्या नवऱ्याला कळालं, की "धिस इस टाईम टू लीव्ह धिस प्लेस राइट नाऊ." कारण ही पोरगी दोघांचे पण पैसे संपवणार आहे. फायनली कबर्डची ऑर्डर प्लेस केली, पण मी अजून काहीही ऑर्डर करू नये याच्या भीतीने माझ्या नवऱ्याने धावत पळत एक्झिट मारली आणि स्वतःच्या आवडीच्या क्रॉक्समध्ये घेऊन आला. पण मी बदला रिव्हेंज करत त्याला तिथनं काहीही घेऊ दिलं नाही आणि त्याला अशा क्यूट गोष्टी असणाऱ्या शॉपमध्ये घेऊन आलेले. पण ना, धिस इज थोडंसं आउट ऑफ माय एज आणि बजेट दोन्हीही होतं. या सगळ्या गोष्टी Pinterest आणि फोटो दोन्हीच ठिकाणी छान वाटतात. माझ्यासारख्या क्लमझी मुलीकडनं जर इतका क्यूट मग फुटला, तर मला डिप्रेशन येईल मित्रांनो. मुलांना पण ना फंकी गोष्टी खूप आवडतात. आता या फॅनमध्ये घेण्यासारखं काय आहे? पण ते कौस्तुभला खूप आवडलं होतं. बाय द वे या फॅनचा परफॉर्मन्स खरंच चांगला होता. भरपूर उधळपट्टी झाल्यास लक्षात आलं, की आपण तर गरीब आहेत. पटकन घरी जाऊया, जेवण करून घेऊया आणि झोपी जाऊया. दॅट वॉज माय डे इन IKEA. IKEAमधनं काय घेतलं, असेंबलिंगचा व्हिडिओ, हे सगळं मी एका नवीन व्लॉगमध्ये टाकणार आहे. सो स्टे ट्यून, सबस्क्राईब टू माय चॅनल अँड थँक यू फॉर वॉचिंग. बाय बाय.